दूधसागरामध्ये जे लो प्रेशर बघायला मिळते, त्या लो प्रेशरचा फायदा मराठवाड्याला नाहीये. मात्र पूर्व विदर्भामध्ये त्याची छाप पडू शकते, ज्यामध्ये नागपूर जिल्हा, हिंगणघाट, वर्धा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली आणि उत्तरेकडील भाग याचा समावेश 17-18च्या पावसामध्ये वाढ होण्यासाठी आहे. पण जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे लो प्रेशर बनलेलं होतं या काळामध्ये, ते वितळल्याच्या नंतर पुन्हा अशा स्वरूपाचं लो प्रेशर 15-16ला बनून यामध्ये दक्षिण महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा फायदा होणार आहे. आणि हा महिना जर थोडे किरकोळ जिल्हे जर आपण सोडले, तर ह्या महिन्यामध्ये सापका शिपका, रिमझिम, मध्यम अशा स्वरूपाच्याच पावसावरती हा महिना भागून घेईल. आता सप्टेंबर, ऑगस्ट, सप्टेंबरची जी काही कंडिशन आहे, याबद्दल बोलूया. हे जे पश्चिमी वारे आहेत, बखाडी वारे दरवर्षी सुटत असतात. ह्या महिन्यात ते आवर्जून सुटतात. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये मोठ्या पावसापेक्षा छोट्या पावसावरती पिकं चांगले राहतील अशी शक्यता आहे. दीर्घकाळ मोठा खंड 20 दिवसाचा नाहीये. एक 7-8 दिवसाची उघडीप राहणार आहे फक्त. आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये टेम्परेचर वाढणार आहे. टेम्परेचर वाढल्यामुळे जे काही विहिरीच्या पाण्याचा, तलावाचा, धरणाचा जो काही प्रश्न आहे मराठवाड्याचा आणि विदर्भाचा, तो देखील या पावसामध्ये मिटून जाईल. खांदेचाही याच्यामध्ये समावेश आहे. आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर हा जो दुष्काळी पट्टा आपल्याला वाटतोय, दुष्काळी सदृश्य परिस्थिती वाटते, याला उत्तर देण्यासाठी अजून 1 महिना बाकी आहे. पण आजच्याच तारखेला पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर यामध्ये कमी आहे. पण पश्चिमी भाग कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर या परिसराबरोबरच पुणे परिसर आणि नाशिक क्षेत्रामध्ये त्याचबरोबर खान्देशचा पाण्याचा बऱ्याच भागातला प्रश्न हा मिटवणार आहे. विदर्भाच्या बाबतीत थोडं अजून बोलायचं झालं तर विदर्भाचा पाण्याचा प्रश्न अनेक भागांचा मिटलेला आहे. फक्त 30 आणि 40% भाग राहिले. तिथे फक्त चांगला वाहुणी पाऊस झालाय. काही ठिकाणी जेमतेम आहे. पण 50% भागांच्या नदीला पाणी आपण दौऱ्यादरम्यान पाहिले, तिथे चांगल्या पद्धतीनं पडलेलं होतं. गेल्या 3 दिवसापासून वारे खूप प्रचंड जोराने वाहत आहेत. दुपारपर्यंत काही प्रमाणात हलक्या सरी बरसून तो पाऊस पूर्व दिशेला सरकून जातोय. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या पश्चिमी जिल्ह्यांची गोष्ट थोडी वेगळीच आहे. महापूर ते अतिवृष्टीचे जे काही इशारे मिळतात त्या भागामध्ये त्या पद्धतीनं पाऊसही पडतोय. कोल्हापूरपासून ते जवळपास घाटमाथे, पुणे परिसरामध्ये तसेच पंढरपूरच्या इंद्रायणी नदीला सुद्धा जे काही पुराच्या आपण बातम्या पाहतोय, अशा प्रकारे मुंबई, पुणे त्याचबरोबर नाशिक क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. हा पाऊस उद्या 7 जुलैला ते आजही काही ठिकाणी धुळ्याच्या, नंदुरबारच्या भागांमध्ये सुरुवात केलेली आहे. पण उद्याचे जे काही दिवस आहेत 7 जुलै, 7 आणि 8 जुलै हे महाराष्ट्राच्या पावसाचे निर्णायक दिवस असणार आहे. कारण की ह्या 2 दिवसांमध्ये ज्या भागांमध्ये पाणी पडेल, तो खूप चांगल्या पद्धतीचा आणि पुढील पिकांना तो त्या दिवसापर्यंत टिकून ठेवणार असणार आहे. कारण की 9 जुलैपासून राज्यात 8 जुलैपर्यंतही काही प्रमाणात हलक्या वगैरे सरी कोसळतील. पण 9 जुलैपासून राज्यातल्या वातावरणामध्ये उघडीप मिळते. त्यामध्ये विदर्भाचाही समावेश आहे. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आधीच कमी आहे आणि काही ठिकाणी बरं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये पुढचे दिवस कसे जातील याकडे ह्या व्हिडिओमध्ये आपण लक्षपूर्वक ऐकूयात. महाराष्ट्रामध्ये ज्या सुपर अल्निनोची जी काही बातम्या होत्या, तेच न्यूज चॅनलवरती आज पावसाचा हाहाकार दाखवतात. तो सुद्धा पुणे, मुंबई परिसरातला आणि कोकणातला. तर हा पाऊस उद्या 7 जुलैला कुठल्या क्षेत्रामध्ये प्रभाव टाकेल आणि उद्याची सकाळची सुरुवात ही कशी असणार आहे, हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा पुन्हा जोर वाढतोय. त्यामुळे अहिल्यानगरच्या श्रीगोंदा पट्ट्यापर्यंत जो काही आज पाऊस होता, श्रीगोंदा, दक्षिण भाग यापर्यंत तो पाऊस काही प्रमाणात पूर्वेकडे सरकतो आहे. कदाचित यामध्ये बीड जिल्ह्याचा फायदा होईल अशा प्रकारचा पाऊस ह्या भागामध्ये पडतोय. फक्त वाऱ्याने थोडी साथ द्यावी, अन्यथा त्या प्रकारचं बाष्पयुक्त ढगांची आजच्या तुलनेमध्ये उद्या दुप्पट वाढ होताना दिसते आहे. सकाळपासूनच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा घनसावंगी, अंबड, कुंभारपिंपळगाव, परतूर, मंठापासून ते देऊळगाव राजापर्यंत भोकरदन, शाप्रबाद, बदनापूर, कन्नड, सिल्लोड, वैजापूर याचबरोबर पैठण आणि अहिल्यानगरचे सर्व तालुके यामध्ये सुद्धा 7 जुलैला सकाळपासून संततधारेला सुरुवात होणार आहे. ही संततधार किती वाजेपर्यंत राहील हे सांगणं कठीण आहे. पण दुपारपर्यंत झडीचं स्वरूप महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर